तर मित्रांनो, हे चेरीचं झाड आहे. आपण याच्याबद्दल मागं पण भरपूर माहिती सांगितली. हे थोडक्यात आता सांगतो कशा पद्धतीने लावायचं आणि याचा फायदा काय असतो. आपण प्युअर गावरान कुक्कुटपालनावरती काम करतोय आणि जी सावली गरजेची असती पक्ष्यांना बाहेर हिंडण्यासाठी तिचं हे काम करतोय आणि त्याचं जे बी असतं ते पडल्यानंतर पक्षी खातो. याच्यामुळे हे फायदेशीर आहे. हे कसं लावायचं काय हे थोडक्यात सांगतो. आता हे आपलं झाड आहे, तर या ठिकाणी आपण खड्डे घेतो. तर या ठिकाणी बघू शकता आपण, ही आपली पाण्याची लाईन आहे आणि ह्या लाईनीपाशी आपण जर विचार केला तर या ठिकाणी आपण झाड लावणार आहे. तर त्यासाठी आपण थोडंसं खत टाकू शकतो. हे थोडं खत टाकायचं खाली, त्याच्यानंतर थोडीशी माती टाकायची ओली आणि त्यानंतर हे जे झाड आहे ते फक्त असं ठेवायचं जे की जमिनीत पूर्ण पुरून जाईल आणि अशा पद्धतीनं पूर्ण माती टाकून द्यायची आणि ह्या पाण्याच्या शेजारी आपण हे पूर्ण झाड असं लावून द्यायचं. आणि हे जे झाड आहे ते पूर्ण लावल्यानंतर याला काही गरज नाही की आपण लाकूड वगैरे लावायची. हे पूर्ण स्ट्रेट जातं आणि पूर्ण अशी गोल सर्कलमध्ये सावली देतं. तर त्यासाठी असं झाड लावा. काही अडचण असेल कमेंट करा. झाड पाहिजे असेल तर खाली नंबर देतो, त्या नंबरवरती कॉल करा, तुम्हाला झाडं भेटून जातील. धन्यवाद.